नमस्कार, मी तृप्ती पालकर. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या कार्यक्रमामध्ये भारत आणि परदेशामध्ये MBBS सह इतर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि त्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत दोन खास पाहुणे, डॉक्टर प्रशांत कमलाकर आणि डॉक्टर राजकुमार अडकर. दोघांचंही कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी दोघांचीही थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रशांत कमलाकर हे सर विश्व ग्रुपचे डायरेक्टर आहेत. 1999 पासून ते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांनी महाराष्ट्रभर 20 पेक्षाही जास्त शाखा उभारलेल्या आहेत. वैद्यकीय, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि इतर पदवी अभ्यासक्रमांसाठी हजारो विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलंय. पारदर्शकता, नैतिकता आणि विद्यार्थी केंद्रित सल्ला हे त्यांचे मुख्य गुण आहेत. देश विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांनी योग्य दिशा दाखवलेली आहे. आपले दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर राजकुमार अडकर सर. डॉक्टर अडकर सर हे करिअर मार्किंग गायडन्स या यूट्यूब चॅनलचे संचालक आहेत. त्यांनी आजपर्यंत 4,500 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मार्गदर्शन दिले. ते श्री स्वामी समर्थ शैक्षणिक संस्था माढा सोलापूरचे अध्यक्ष आहेत. व्यसन मुक्ती केंद्र, महिला सक्षमीकरण, नर्सिंग कॉलेज आणि वैद्यकीय संघटनांमध्येही त्यांचं मोठं योगदान आहे. ग्रामीण भागात ते शिक्षण आणि समाजसेवेचं खूप महत्त्वाचं काम करतात. तर दोघांचंही पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात आणि चर्चेला सुरुवात करूयात. राजकुमार सर, पहिला प्रश्न तुम्हाला आहे. MBBS करण्यासाठी नीट परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. मात्र ही परीक्षा नेमकी का महत्त्वाची असते, तिच्या संदर्भाची तयारी कशा पद्धतीने करायची या संदर्भातलं मार्गदर्शन करा. MBBS किंबहुना मेडिकल कोर्सेससाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट की ज्याला आपण नीट म्हणतो, ही परीक्षा देणं आवश्यक असतं. आणि त्याच्यासाठी पात्रता कमीत ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी आपल्याला 50% एवढे मार्क्स असणं अपेक्षित आहे. आणि दरवर्षी ते बदलत असतात. त्याचबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे तिन्ही विषय घेऊन 11वी 12वी सायन्स करणं आवश्यक असतं. याचबरोबर याची वयाची मर्यादा ही 31 डिसेंबर 2025ला त्याचं 17 वर्ष कमीत कमी वय असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जी कमाल मर्यादा पाठीमागच्या 2 वर्षापर्यंत होती ती कमाल मर्यादा काढून टाकलेली आहे. म्हणजे कितीही वेळा आपण अटेम्प्ट करता येऊ शकतो. आणि मेडिकल सायन्सच्या कोणत्याही शिक्षण प्रणालीसाठी आपल्याला नीट देणं 100% आवश्यक असतं. त्याचबरोबर इलिजिबल सुद्धा होणं आवश्यक असतं. सर, भारतामध्ये खरं तर MBBS करणं सहज शक्य आहे. मात्र तरीसुद्धा परदेशामध्ये जाऊन का MBBS करावं आणि त्याची निवड करताना कोणकोणत्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे? भारतामध्ये जर MBBS करायचं असेल तर त्यासाठी सीटची उपलब्धता खूप कमी आहे. आणि भारतातील शिक्षण हे खूपच महागड आहे. त्यामुळं आपण परदेशातले शिक्षण एक पर्यायी व्यवस्था म्हणून आपण निवडतो. हे शिकत असताना त्या ठिकाणची सीटची उपलब्धता, कमी खर्चामध्ये परवडणारं शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेताना आपल्याला त्या ठिकाणी खूप सोयी मिळतात. आणि हे सगळं परदेशातील शिक्षण आता भारतानं NMCच्या माध्यमातून 18 नोव्हेंबर 2021च्या ज्यानुसार ते मान्यता प्राप्त केलेलं असल्यामुळं आपल्याला परदेशात जाऊन शिकणं अतिशय सोयीचं आहे. आणि हे ॲडमिशन्स घेत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं डोनेशन द्यावं लागत नाही. आणि या ॲडमिशन्स ही ऑन स्पॉट होतात. म्हणजे याच्यासाठी कोणतं मेरिटही लागत नाही. तर त्यामुळं परदेशातील शिक्षण हे सोयीचं आणि पटकन मिळणार आहे. आई, मी निघतेय. जेवण पण तयार आहे. अशी कोणती ट्रेन सुटणार आहे? परीक्षेमधून MBBS मध्ये प्रवेश कसा मिळतो आणि त्यासाठी काउन्सिलिंग कशा प्रकारे केलं जातं? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. नीटची परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट येतो. रिझल्ट नंतर 10 ते 15 दिवसामध्ये एकूण 3 प्रकारच्या काउन्सिलिंग प्रोसेस असतात की ज्यामधून आपल्याला MBBS असेल किंबहुना सर्व प्रकारच्या मेडिकल कोर्सेससाठी ॲडमिशन घेता येऊ शकतं. त्याच्यामधली पहिली प्रक्रिया त्याला आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणतो की जी MCC नावानं कंडक्ट करत असते. त्यामध्ये MBBS आणि BDSचे 4 राऊंडमधून ते कंडक्ट करत असते. त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्यामधून 15% सर्व भारत देशातील MBBS BDSच्या मेडिकल आणि डेंटल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होत असतं मेरिटच्या आधारे. त्याचबरोबर AACCC नावाची सुद्धा एक सेंट्रल लेवलमध्ये आपल्याला काउन्सिलिंग कमिटी असते की ज्यामधून आपल्याला BAMS, BOMS आणि BHMSच्या डीम्ड त्याचबरोबर गव्हर्नमेंट मेडिकल आयुर्वेद कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळत असतं. दुसरी जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याला आपण स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असं म्हणतो. त्यामधून राहिलेलं 85% गव्हर्नमेंट कोटा आणि 100% प्रायव्हेट किंवा ज्याला सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस म्हणतो त्याच्यामध्ये ॲडमिशन होत असतं. आणि ते मेरिटच्या आधारे होत असतं. आणि ज्यावेळेस लिस्टमधून तुमचा नंबर
नंबर लागतो त्यावेळेस तुम्हाला कॅटेगरीमधलं मेरिटमधलं जे तुमचं सीट आहे ते घेण्यासाठी पण उपयोग होतो. त्याचबरोबर तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये सुद्धा तुम्ही इलिजिबल होत असता. त्याचबरोबर तिसऱ्या प्रकारची जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ती म्हणजे कदाचित भारत देशामधल्या एम्स जिपमर किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन आपण नाही घेतलं तर ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस नावाची एक प्रक्रिया आहे की जे आपल्याला आपल्या अफोर्डेबल रेट्स म्हणजे जी काही फीज आहे त्यामध्ये इतर राज्यामध्ये जाऊन सुद्धा आपल्या ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या विंडोमधून आपण ॲडमिशन कमी फीजमध्ये करता येऊ शकतं. महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस इतर राज्यातल्या 9 ते 16 राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन प्रक्रियेमधून जाता येऊ शकतं. अच्छा सर, भारतातलं वैद्यकीय शिक्षण आणि परदेशातलं वैद्यकीय शिक्षण यामध्ये फरक काय आहे नेमका? अभ्यासक्रम असो किंवा अनुभव असो, क्लिनिकल एक्सपिरियन्स असो किंवा शिकवण्याची पद्धत? वास्तविक पाहता भारताचं मूळ वैद्यकशास्त्र हे आयुर्वेद आहे आणि परदेशातून ही ॲलोपॅथीची प्रॅक्टिस ही परदेशातून भारतात आली. त्यामुळे भारतामध्ये त्याच्यावर जास्त रिसर्च किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही. त्यामुळे हे मूळचं शिक्षण परदेशात असल्यामुळे हे शिक्षण परदेशातूनच घेणं हे आपल्यासाठी सोयीचं आहे. पण भारतामध्ये पहिल्यांदा सीट मिळते का बघावी आणि इथं जर मिळत नसेल तर आपण परदेशात जाऊन ते घेऊ शकतो. म्हणून परदेशात ॲडमिशन घेताना आपण काय पाहिलं पाहिजे तर ती संबंधित कंट्री किंवा कॉलेज हे NMC कडून मान्यता प्राप्त आहे का, WHO आणि ECFMG कडून ते मान्यता प्राप्त आहे का, त्यानंतर त्या ठिकाणचं शिक्षण हे इंग्लिश मीडियममध्ये दिलं जातं का, 54 महिन्याचं MBBS आहे का, त्याबरोबरच त्या ठिकाणचं प्रॅक्टिकल एक्सपोजर हे आपल्या मुलांसाठी खूप चांगलं आहे का, ह्या सर्व गोष्टी बघत असताना त्या ठिकाणी नेक्स्ट आणि FMG याचंही कोचिंग आपल्याला सायमल्टेनियसली मिळते का, जेणेकरून भारतात आल्यानंतर आपल्याला FMGची परीक्षा सोपी कशी जाईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी भारतातील मुलांची संख्या ही चांगल्या पद्धतीनं भरपूर असेल तर आपल्या मुलांना होमसिकपणा येणार नाही. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपण परदेशातील शिक्षण हे घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू शकतो. अच्छा सर, भारतामध्ये MBBSच्या अभ्यासक्रमाचा विचार करताना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर आपण विचार केला तर कॉलेज कसं निवडावं हा पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो. शासकीय असो, खाजगी असो किंवा डीम विद्यालयामध्ये कशा प्रकारे ॲडमिशन मिळू शकतं? अगदी छान प्रश्न आहे. 720 मार्काची ही नीट परीक्षा आहे. त्यामध्ये इलिजिबल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी MBBS पासून फिजिओथेरपीपर्यंत असणाऱ्या सर्व कोर्सेससाठी ॲडमिशन आपल्याला घेता येऊ शकतं. त्यामध्ये बऱ्याच वेळा हायर मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला एम्स जिपमर हे ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला एक सुविधा उपलब्ध असते. त्याचबरोबर गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि डीम्ड ज्याला आपण स्वायत्त संस्था किंबहुना आपण आदिमत युनिव्हर्सिटी म्हणतो याच्यामध्ये ॲडमिशन होत असतं. बऱ्याच वेळा यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फक्त फी स्ट्रक्चर ते खूप कमी असतं आणि त्याचं मेरिट मात्र थोडं हायर साईडने राहतं. प्रायव्हेट कॉलेजमध्ये MBBSचा विचार करायला गेलं तर 7 लाखापासून 14 लाखापर्यंत पर इयर फीज आहे आणि जे काही कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे त्याच्या 10 रिझर्वेशनच्या कॅटेगरीनुसार त्यांना त्याच्या सीट्समध्ये आपल्याला जाण्यासाठी CET सेल मार्फत महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला जाता येऊ शकतं आणि तुम्हाला तुमच्या सीटवरती अधिकार किंवा त्याच्यामध्ये सिलेक्शन करता येऊ शकतं. त्याचबरोबर तुम्हाला जे काही सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचा सुद्धा लाभ घेता येऊ शकतो. कट ऑफवरती आपण विचार करायला गेलं तर ऑल इंडिया कोट्यामध्ये दरम्यान 25 ते 28,000 एवढा जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला ऑल इंडिया कोट्यामधून 15% गव्हर्नमेंट MBBS मध्ये ॲडमिशन करता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार ॲडमिशन घ्यायचं असेल तर इकडे आपल्याला 45,000च्या आसपास तुमचा ऑल इंडिया रँक असणं आवश्यक आहे. किंबहुना सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला 85,000 एवढा ऑल इंडिया रँक जर तुमचा असेल तर तुम्हाला 100% प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमच्या मेरिटनुसार तुमचं सीट पण तुम्हाला मिळू शकतं आणि स्कॉलरशिपसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर जे डीम्ड किंवा आदिमत युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये मात्र तुम्हाला त्याच्यापेक्षाही कमी स्कोर असेल तर मग हायर फीज भरून आपल्याला भारत देशामधल्या 57 वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या 14 युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन करता येऊ शकणार आहे. सर, जसं राजकुमार सरांनी सांगितलं परदेशामध्ये देशामध्ये कशा प्रकारे जर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस करायची असेल तर काय मार्गदर्शन आहे त्यांचं, पण परदेशामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्या कॅटेगरी असतात त्या निवडताना खूप प्रश्न पडतो. कारण परदेशामध्ये कोणता देश निवडायचा आणि त्या देशामध्ये कशा प्रकारे राहायचं या सगळे बरेचसे प्रश्न असतात. तर आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये जेव्हा MBBS करायचं असेल त्यावेळेस कोणता देश निवडावा आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा? परदेशात
पुन्हा मी तेच सांगेन की परदेशातील शिक्षण घेत असताना आपल्याला पहिल्यांदा ह्या गोष्टी बघाव्या लागतील की NMCची मान्यता आहे का, त्या ठिकाणचं भौगोलिक आणि इतर वातावरण चांगलं आहे का, सुरक्षित आहे का, मुलामुलींची राहण्याखाण्याची व्यवस्था चांगली आहे का, या सर्व गोष्टी जर त्या ठिकाणी मिळत असतील तर ते देश आपल्याला निवडायला हरकत नाही. याच्यामध्ये आत्ताच्या घडीला आम्ही जॉर्जिया हा देश या ठिकाणी तुम्हाला सुचवू शकतो, कारण या ठिकाणची राहण्याची खाण्याची व्यवस्था भारतीय मुलांसाठी अतिशय उत्तम आहे. भौगोलिक वातावरण भारतासारखं सुसंगत आहे. त्या ठिकाणी पूर्ण एज्युकेशन हे NMC मान्यता प्राप्त असल्यामुळं त्या ठिकाणचं शिक्षण हे कागदोपत्री NMCनं मान्य केले असल्यामुळं त्या ठिकाणचं शिक्षण हे भारतातल्या मुलांना सुसंगत आहे. सोबतच या ठिकाणी शिकवण्याची जी पद्धत आहे क्लिनिकल बेस्ड आहे. त्यामुळे भारतात आल्यानंतर जी आपल्याला FMG किंवा नेक्स्टची परीक्षा द्यायची आहे ही सुद्धा आपल्या मुलांना या ठिकाणचं शिक्षण घेतल्यामुळे सोयीचं जाणार आहे. याचं कारण की या ठिकाणचं शिक्षण हे USMLE बेस्ड आहे. युनायटेड स्टेट मेडिकल लायसनिंग एक्झामिनेशनच्या पद्धतीवर ही शिक्षण पद्धती आधारित असल्यामुळं मुलं इथून पुढं PG साठी सुद्धा US UK साठी जाऊ शकतात आणि त्याचं बेनिफिट त्यांना मिळेल. म्हणून आम्ही जॉर्जिया हा सजेस्ट करतो. तसंच रशिया, किर्गिज, कझाक, उझबेक हे सुद्धा देश याच्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही सजेस्ट करतो. अच्छा, सरांनी जसं सांगितलं विविध देशांमध्ये MBBS करता येतं, मात्र महत्त्वाचा प्रश्न हा असतो की खर्च किती येतो. जर देशामध्ये MBBS करायचं असेल तर किती खर्च येतो? अगदी बरोबर. मी पाठीमागे सांगितलेलं होतं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये खूप सारा कमी खर्च असतो. महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत 10 कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये ओपन, SEBC, EWS, त्यानंतर SBC, OBC, NT 1, 2, 3 आणि VJ आणि SC ST. त्याचबरोबर सेंट्रल लेवलवरती आपल्याला फक्त 5 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण होतं. ते म्हणजे ओपन, OBC आणि EWS आणि SC ST. यानुसार आपल्याला जर गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जर तुमचा नंबर लागला तर सर्व मुलींना मोफत शिक्षण असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामधल्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये अगदी 10% फीजमध्ये आपल्याला ऍडमिशन होतं. वास्तविक फीजमध्ये विचार करायला गेलं तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला 7 लाखापासून ते 14 लाखापर्यंत पर इयर फीज आहे आणि जर BMSचा विचार करायला गेलो तर 1,65,000पासून 3,10,000पर्यंत आणि BDS मध्ये 2,10,000पासून ते 4,10,000पर्यंत फीज आहेत. याच्यामध्ये सर्व मुलींसाठी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला 100% 10% फीजमध्ये आपल्याला ऍडमिशन होत असतं. SC आणि ST कॅटेगरीच्या सर्व मुलींना आपल्याला फक्त 99% फी माफी मिळते आणि 1% फीस भरावी लागत असते. EWS, SEBC आणि OBC या आणि ओपन मधल्या 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांना मात्र मुलांना 50% फी भरावी लागत असते आणि मुलींना मात्र फक्त 10% फीस भरावी लागत असते. सर, MBBS करायचं आहे हे पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं ठरलंय, पण महत्त्वाचं आहे की मार्गदर्शन जे सहजपणे उपलब्ध होत नाही, फार मोठं कन्फ्युजन असतं. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती परदेशामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करता? मार्गदर्शन करण्यासाठी आमची महाराष्ट्रामध्ये एकूण 20 ऑफिसेस आहेत. याच्या माध्यमातून विश्व मेडिकल ॲडमिशन पॉईंट याच्या माध्यमातून आम्ही अखंड महाराष्ट्रातून मार्गदर्शन करतो. याच्यासाठी आम्ही 20 ऑफिसेस उपलब्ध केलेले आहेत. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण आमचा दिलेला नंबर 70 30 30 66 11 यांच्याशी संपर्क साधू शकता. याच्या माध्यमातून आम्ही परदेशातील आणि भारतातील दोन्ही शिक्षणासाठी आम्ही मार्गदर्शन करतो आणि याच्यातून आपण परदेशात शिकत असताना कमी खर्चामध्ये चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी कसं शिक्षण घेतलं पाहिजे याचं संपूर्ण मार्गदर्शन आमच्या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध केलेलं आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक पालकाच्या मनामध्ये शंका असते मुलाला बाहेरच्या देशामध्ये शिक्षणासाठी पाठवताना त्यांची सुरक्षा, त्यांची खाण्याची व्यवस्था व्यवस्थित होईल का, राहण्याची व्यवस्था होईल का, आणि या संदर्भातलं तुम्ही करत असलेलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अतिशय मार्गदर्शक असणार आहे. सर, तुम्ही म्हणालात की देशामध्ये जेव्हा आपल्याला गव्हर्नमेंट कोट्यामध्ये ॲडमिशन मिळतं तेव्हा खूप सारा फायदा मिळतो, कारण फी फार कमी होते. मात्र नीटमध्ये जर कमी गुण मिळाले एखाद्या विद्यार्थ्याला तर अशा वेळेस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं फार कठीण आहे. मग अशा वेळेस काय मार्गदर्शन करता येईल? अगदी बरोबर आहे. बऱ्याच वेळा काय होतं की मेरिटमध्ये अनाना विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन मिळतं, परंतु वास्तविक 23 लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातले फक्त 1 लाख एवढी सीट भारत देशामध्ये आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला गेलं तर डीम्ड गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये एकूण 10,000 सीट्स आहेत, परंतु 2,55,000पेक्षा जास्त विद्यार्थी जर परीक्षेला बसत असतील तर राहिलेल्या 1,45,000 विद्यार्थ्यांसाठी काय असू शकतो त्या संदर्भात जो विषय आहे तो म्हणजे ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आपल्याला एकूण ओपन स्टेट्स असणारे
16 राज्य आहेत की जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये MBBS जर करता येत नसेल तर तुम्हाला त्या राज्यामधल्या प्रोसेसमध्ये जावं लागतं. आणि गेल्या 9 वर्षामध्ये जवळपास आमच्याकडे 4,500 पेक्षा जास्त की ज्यांना महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये नंबर लागत नाही आणि डीमडची फीज अफोर्ड होत नाही अशा विद्यार्थ्यांचं आम्ही ऍडमिशन करण्याची प्रोसेस कंप्लीट करून दिली आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला MBBS मध्ये नसेल तर इतर त्यामध्ये BDS आहे, BAMS, BUMS, BHMS, त्याचबरोबर अलाइड कोर्सेस मधले ऑडिओ थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी किंवा फिजिओथेरपी यासारखे मार्ग सुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही आता उल्लेख केलात की जर आपल्या राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन नाही मिळालं तर दुसऱ्या राज्यामध्ये संधी असतात, पण त्या संधी किती असतात? अगदी बरोबर. बऱ्याच वेळा 100% सीट्स मधून गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आपल्याला जायचं असेल तर ऑल इंडिया कोट्यामध्ये 15% आपल्याला जाता येतं. परंतु राहिलेले 85% त्यांच्या राज्यासाठी असतात. डीम्ड कॉलेजेसमध्ये आपल्याला जायचं असेल तर संपूर्ण भारत देशातल्या ओपन फॉर ऑल असतं, त्यासाठी डोमिसाईलचं बंधन असत नाही, तिकडे सगळ्यांना जाता येतं, पण फी मात्र जास्त असते. परंतु काही राज्य असे आहेत की कर्नाटका, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पॉंडिचेरी किंवा तामिळनाडू या राज्यामधल्या आपल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जिथे 10 लाखाच्या आसपास फीज आहे त्या ठिकाणी आपल्याला 85% मधले दरम्यान 20%, कधी कधी 15% आणि काही राज्यामध्ये 35% एवढे सीट्स उपलब्ध असतात आणि त्या ठिकाणी फीज कमी असते. त्यामुळे महाराष्ट्रात ऍडमिशन मिळत नाही म्हणून तुम्ही काही काळजी करायचे काम नाही. आपल्याला इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला जाता येऊ शकत असतं आणि ते आम्ही तुम्हाला गायडन्स 100% देऊ. सर, सगळे प्रयत्न केले राज्यामध्ये, परराज्यामध्ये प्रयत्न केले, मात्र ऍडमिशन काही मिळालं नाही तर विद्यार्थी आणि पालक अर्थातच विदेशामध्ये MBBS करण्याचा विचार करतील. मात्र मी मगाशीही उल्लेख केला की पालकांच्या मनामध्ये मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भीती असते. तुमच्याकडे बरेच पालक येत असतील मार्गदर्शन करण्यासाठी. काय नेमकी भीती असते पालकांच्या मनात किंवा विद्यार्थ्यांच्या मनात परदेशामध्ये ऍडमिशन घेताना? परदेशात ऍडमिशन घेत असताना मुलं लहान असतात, त्यामुळं 18 वर्षाची असतात, 17 वर्षाची असतात, तेव्हा मुलांना एक भीती असते की सुरक्षिततेची, की मुलगा बाहेर पाठवायचा आहे, लांब पाठवायचा आहे, त्यामुळे एक सुरक्षिततेची भीती असते. त्यानंतर त्या ठिकाणी भाषेची अडचण आली तर काय होईल ह्याची एक भीती असते. त्यानंतर त्या ठिकाणचं राहणीमान, जेवण किंवा हॉस्टेलचे सोयीसुविधा कशा असतील ह्यावर सुद्धा थोडीशी भीती असते. सोबत त्या ठिकाणी मुलांना सेल्फ इंडिपेंडंटपणे काम करावं लागतं किंवा या सगळ्या शिक्षण असेल, राहणीमान असेल, ह्या सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात, याची एक थोडीशी पालकांच्या मध्ये भीती असते. सोबत भारतात आल्यानंतर FMG किंवा नेक्स्टची परीक्षा कशी द्यायची आणि ती खूप अवघड असेल का, त्याचा अभ्यासक्रम कसा असेल याची एक फार मोठी भीती असते. पण गेली 26 वर्ष आम्ही ह्या गोष्टीवर काम केलेलं आहे. 26 वर्षाचा अनुभव सांगतो की जेव्हा मुलं या फ्लोमध्ये येतात तेव्हा त्या मुलांना ह्या सर्व गोष्टी आम्ही उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यावर आम्ही पूर्णपणे व्यवस्था लावून ठेवलेली आहे आणि याच्यामधून आम्ही रास्त भावामध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये, सुरक्षित देशामध्ये उत्तम शिक्षण, उत्तम राहणीमान, उत्तम मेस आणि केअरटेकरसह आम्ही सोय दिलेली असल्यामुळं भारतामध्ये आणि परदेशामध्ये कसं शिक्षण चांगल्या पद्धतीने घेऊन ते पूर्ण करता येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांची स्वप्न कशी पूर्ण करता येतील याच्यासाठी विश्व आणि GMC ही दोघेही आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांसाठी सर्व सोयीसुविधा आमच्या 20 ऑफिसेसच्या माध्यमातून उपलब्ध केलेली आहे. निश्चित, आणि हे तुमचं मार्गदर्शन पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र पालकांच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न असतो की MBBSच्या अभ्यासक्रमाची रचना नेमकी कशी असते किंवा त्यामधून विद्यार्थ्यांना भविष्यात किती संधी मिळू शकतात. जो FMCGचा तुम्ही उल्लेख केलात त्यानंतर मात्र करिअरच्या भारतामध्ये किती संधी असतात? तसं पाहिलं तर भारतामध्ये MBBS शिकत असताना आपल्याला 5.5 वर्षाचा कोर्स करायचा आहे, त्याच्यामध्ये 4.5 वर्ष एज्युकेशन आणि 1 वर्षाची इंटर्नशिप आहे. परदेशामध्ये हे शिक्षण पूर्ण 6 वर्षात कंप्लीट करायचं आहे, त्याच्यामध्ये 5 वर्ष एज्युकेशन आणि 1 वर्ष इंटर्नशिप द्यायची आहे. याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था ही सेमिस्टर वाईज आहे. भारतामध्ये मात्र ती 1.5 वर्ष, 1 वर्ष, 1 वर्ष अशा पद्धतीनं शिकवली जाते. सोबत हे परदेशामध्ये क्रेडिट सिस्टीमवर शिक्षण उपलब्ध आहे. ते स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन दिलेलं आहे, प्रॅक्टिकलवर जास्त भर दिलेला आहे. त्या ठिकाणी FMG नेक्स्टचा अभ्यासक्रम आम्ही सुरुवातीपासूनच देतोय. तर ह्या सर्व पद्धतीनं आपण कसा विद्यार्थी सुरक्षितपणे शिक्षण घेऊन भारतात येईल आणि भारतामधल्या पुढच्या ऑपॉर्च्युनिटी घेईल. म्हणजे परदेशातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारच्या नियमानुसार ते शिक्षण पूर्ण होतं, त्यानंतर भारतात येऊन परदेशातील विद्यार्थी सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट करू शकतो, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, स्वतःची प्रॅक्टिस करू शकतो. सोबतच जॉर्जियामध्ये MBBS कंप्लीट झाल्यानंतर तो USA, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा याही ठिकाणी जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो, जॉब करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो. आणि तिथून जर भारतात येत असेल पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर तर भारताचा GR असा सांगतो की कुठल्याही स्क्रीनिंग टेस्ट शिवाय भारतामध्ये येऊन ही मुलं डायरेक्ट रजिस्टर होऊ शकतात. त्यामुळं भारतात आणि त्यामुळे परदेशातलं हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ह्या आपल्या भारतीय मुलांना भारतात सुद्धा खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. अच्छा सर, भारतामध्ये समजा नंबर नाही लागला
तर गव्हर्नमेंट कोट्यामध्ये नाही नंबर लागला तर मोठं खर्चिक आहे MBBS करणं. परदेशाची तुलना करता आणि भारताची तुलना करता काय फायदेशीर आहे फीच्या दृष्टीने, कारण खर्च अतिशय महत्त्वाचा असतो. येस मॅडम, हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. सरांनी आता जसं सांगितलं की गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला भारतामध्ये खूप स्वस्तमध्ये एज्युकेशन मिळेल. प्रायव्हेटमध्ये हे साधारणतः 7 ते 14 लाखापर्यंत वार्षिक, म्हणजे जवळजवळ 30 ते 90 लाखाच्या रेंजमध्ये आहे. डीम्डला गेलो तर 1 ते 1.5 करोडच्या घरामध्ये हा खर्च जातो. पण परदेशामध्ये अगदी आपण 16 लाखापासून 25 लाखापासून हे शिक्षण उपलब्ध केलेलं आहे. याच्यामध्ये राहणं, खाणं, शिक्षण हे सर्व पॅकेजच्या माध्यमातून आपण देतो. म्हणजे आपला विद्यार्थी अगदी राहून खाऊन शिकून 25 लाखामध्ये MBBS कंप्लीट करू शकतो. आणि याच्यासाठी रशिया, किर्गिज, जॉर्जिया, उझबेक ह्यासारखी उत्तम अशी देशांची व्यवस्था मी उपलब्ध केलेली आहे. सर, भारतामध्ये MBBS करणं आणि परदेशामध्ये MBBS करणं याची तुलना करताना काय नेमकं फायद्याचं ठरू शकतं? अगदी बरोबर आहे. बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांचे स्कोर ज्यावेळेस कमी येतो त्यावेळेसच खरं जास्त मार्गदर्शनाची गरज असते. बरोबर. मेरिटनुसार नंबर लागणाऱ्यांना सुद्धा गरज असते. परंतु कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये 1 कोटीपासून 1.5 कोटीपर्यंत खर्च वगैरे येतो. परंतु अगदीच कमी डीम मध्ये पेक्षा नंबर जरी लागत नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी अब्रॉड म्हणजे वेगवेगळ्या 15 देशामध्ये की ज्या ठिकाणी आपल्या जे काही आपल्याला NMC नुसार गाईडलाईन्स नुसार जे एज्युकेशन आहे ते आपल्याला घेता येऊ शकतं. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जायचंच नाही आणि इन्स्टिट्यूशन कोट्यामधून ज्यांना अगदी जस्ट इलिजिबल मार्क्स आहेत आणि इन्स्टिट्यूशन कोटा, NRI कोटा, डीम्ड युनिव्हर्सिटीमधला किंवा प्रायव्हेट कॉलेजमधला किंवा इतर राज्यामधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंबहुना प्रायव्हेट कॉलेजमध्ये अगदी जास्त फीज देऊन सुद्धा आपल्याला करता येऊ शकतं. आणि तीच प्रोसेस आम्ही विश्व किंवा करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात यशस्वीरित्या केलेली आहे. त्यामुळं गायडन्सच्या बाबतीमध्ये म्हणायला म्हटलं तर तुम्हाला कितीही मार्क असू दे, जस्ट इलिजिबल असू द्या किंबहुना 720 पैकी 720 मार्क असू द्या, सर्वांना मार्गदर्शनाची 100% गरज आहे. आणि प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सचा टॉपिक जो आहे तो आम्ही तुम्हाला दिल्याशिवाय सोडणार नाही. ज्यावेळेस CET सेल किंवा MCC ज्यावेळेस प्रश्न तुम्ही विचाराल आणि ज्यावेळेस ते उत्तर थांबेल द्यायचं त्यावेळेस मात्र आम्ही 100% उत्तर देऊ. कारण ह्या अनुभवाच्या आधारे आम्ही हे सर्व आजपर्यंत करत आलेलो आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्यापासून त्याचं करिअर सेटल होईपर्यंत तुमचं मार्गदर्शन कायम त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना असतं. मात्र सर, परदेशामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर समजा मार्गदर्शनामुळे किंवा हिंमत करून पालकांनी परदेशामध्ये ऍडमिशन घेतलं विद्यार्थ्यांना, पण बऱ्याचदा असं होत असेल की तिकडे गेल्यानंतर मग मात्र भीती वाटते, एकटेपणा वाटतोय, परत यावंसं वाटतं, अशी मानसिकता जर तयार झाली तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करता? खूपच छान प्रश्न विचारला. हा अगदीच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनातला प्रश्न आहे. यासाठी आम्ही गेल्या 26 वर्षामध्ये अशी व्यवस्था लावलेली आहे की परदेशामध्ये जाणाऱ्या मुलांना आम्ही एकट्यानं कधीच पाठवत नाही. हा ग्रुपमध्ये मुलं जातात. महाराष्ट्रीयन मुलांची संख्या त्या ठिकाणी 100% आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रीयन मुलांसाठी आम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित हॉस्टेल आणि हॉस्टेल मेसची सोय त्या ठिकाणी केलेली आहे आणि अगदी वाजवी दरात दिलेला आहे. त्यांची भीती मोडावी याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ग्रुपमध्ये मुलांना पाठवतो. मुलांना सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी इंडियन केअरटेकर ठेवलेला आहे. आणि ह्या सर्व माध्यमातून मुलं कशी होमसिक होणार नाहीत याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्याचं काउन्सिलिंग केलं जातं. आणि विश्व फक्त ऍडमिशन करत नाही तर ऍडमिशन झाल्यापासून शिक्षण पूर्ण होऊन भारतात येऊपर्यंत त्या विद्यार्थ्याला अखंड सेवा देतं. त्या विद्यार्थ्याचं पालकत्व पुढच्या 6 वर्षासाठी विश्व स्वीकारतं. म्हणजे मुलाला पाठवताना पालकांनी निर्धास्त राहावं. आमच्या विश्वासावर विद्यार्थ्यांना पालकांनी विद्यार्थ्यांना द्यावं. त्यांना ऍडमिशन झाल्यापासून डॉक्टर पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांना नक्कीच साथ देणार. सर, खूप सुंदर माहिती दिलीत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यशाचा कानमंत्र या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.